दर्यापूर परिसरात सुरू असलेल्या कथित अवैध कत्तलखान्यांवर तातडीनं धाडी टाकून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, तसेच गोवंश हत्या आणि अवैध जनावर वाहतुकीला आळा घालावा अशी आक्रमक मागणी शिवसेना शिंदे गट यांनी केली आहे। या संदर्भात नगरसेवक तथा शिवसेना शिंदे गटाचे गटनेते प्रदीप मलिये यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी एसडीपीओ यांना निवेदन सादर केले। निवेदनात दर्यापूर, बनोसा, बाबळी आणि टाटानगर परिसरात गोवंश जनावरांची छुप्या पद्धतीनं कत्तल होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। शिवसेना पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याचा उल्लेख करत राज्यात गोवंश हत्येवर बंदी असताना काही समाजकंटकांकडून अवैध कत्तल आणि जनावरांची वाहतूक सुरू असल्याचा गंभीर आरोप केला। संबंधित भागातील संशयित कत्तलखान्यांवर तातडीनं छापे टाकावेत, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि अवैध वाहतूक रोखण्यासाठी प्रमुख मार्गांवर विशेष तपासणी नाके उभारावेत अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। या निवेदनाच्या प्रती पोलीस अधीक्षक अमरावती, पालकमंत्री अमरावती, गृहमंत्री महाराष्ट्र राज्य, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवण्यात आल्या आहेत। निवेदन देताना प्रदीप मलिये यांच्यासह सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते संदीप राजगुरे, मुकेश काळे, राज वानखडे, जयराज बैस, हर्षल डालकी, अरुण पाटील, टेटू, भाऊराव चव्हाण, सागर बोंद्री आदी उपस्थित होते।